मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा म्हणजेच 2023 चा पीक विमा हा जमा केला जाणार आहे. त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत, त्यानंतर हेक्टरी आपल्याला अनुदान किती दिले जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे होणार आहे, त्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन माध्यमातून नवीन व्हिडिओची माहिती ही दिली जात आहे. तर मित्रांनो, जवळपास 34 जिल्ह्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिसूचना काढून त्याचे पंचनामे करण्यात आले होते. परंतु पीक विम्याचं वाटप काही प्रमाणात हे पैसे जमा करण्यात आले, तर उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात अद्याप पैसे जमा करण्यात आले नाही. अशाही जिल्ह्यात आता पैसे जमा केले जाणार आहेत. त्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेत आहे. तर मित्रांनो, जवळपास हिंगोली जिल्हा असेल, या हिंगोली जिल्ह्यात 25 ते 30% शेतकऱ्यांना पैसे दिले गेलेले आणि जवळपास 70 ते 75% शेतकरी हे वंचित आहेत. या शेतकऱ्यांना सुद्धा जवळपास 15 जुलैपर्यंत हे पैसे जमा करण्यात येणार आहेत, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात जवळपास 65,849 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले होते. तर 78 कोटीचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा दिला जाणार आहे. सॉरी मित्रांनो, 99 कोटी 78 हजाराचा पैसे पीक विमा हा दिला जाणार आहे. मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यात 21,683 शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते. 28 कोटी 37 लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा जमा केला जाणार आहे. मित्रांनो, धुळे जिल्ह्यात 732 शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांना 79 लाखाचा पीक विमा जमा केला जात आहे. मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 5,736 शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते. 4 कोटी 95 लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा दिला जात आहे. मित्रांनो, जळगाव जवळपास 13,731 शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते. 10 कोटी 20 लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा जमा केला जात आहे. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात 1,07,400 शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते. 144 कोटी 10 लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात जमा केला जात आहे. मित्रांनो, जवळपास बुलढाणा जिल्हा असेल, त्या बुलढाणा जिल्ह्यात पैसे जमा करण्याचा जो कारवाई आहे ती चालू करण्यात आलेली, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आता जमा केले जात आहे. मित्रांनो, जवळपास 60 ते 50% शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले. त्यानंतर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात जवळपास 32 मंडळ पात्र करण्यात आले होते. तर 70% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले. काही जे प्रमाणात शेतकरी उर्वरित जे शेतकरी या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच दिलासा दिला जाणार आहे. मित्रांनो, नांदेडचा जो पीक विमा आहे 311 कोटीचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले. काही मोजके शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा, जे वंचित शेतकरी होते, ज्या शेतकऱ्यांचे केवायसी नव्हते किंवा डीबीटी खाते लिंक नव्हते, अशी शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात जवळपास 30% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले. तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात 65% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले. उर्वरित जे शेतकरी त्यांना सुद्धा पैसे दिले जाणार आहेत. मित्रांनो, त्यानंतर संभाजीनगरमध्ये जवळपास 75% पीक विम्याचं वाटप हे अद्यापही झालेले नाही. काही प्रमाणात 30% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले. या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याची माहिती घेतली होती. 220 कोटीचा पीक विमा जे शेतकरी वंचित आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिला जाणार आहे. तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यात जवळपास 90% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले. मित्रांनो, धुळे जिल्ह्यात जवळपास 30% पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले. जे 70% शेतकरी त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यात जवळपास 60% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तर जळगाव जिल्ह्यात जवळपास 80% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहेत. आता मित्रांनो, अहमदनगर जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, चंद्रपूर असेल, जळगाव, जालना जवळपास 33 लाखाचा जो निधी आहे तो वाटप करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, नागपूरचा सुद्धा पैसे वाटप करण्यात आलेले. यामध्ये जे वंचित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे जमा केले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे 34 जिल्हे होते ज्या जिल्ह्यात अधिसूचना काढण्यात आल्या होत्या
त्या अधिसूचनेनुसार पैसे हे वाटप केले जाणार आहे। यामध्ये जे सुरुवातीचं जे पीक होतं, पिकाच्या टायमाला आपलं पीक हे लहान अवस्थेत असताना आपण जे क्लेम केले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले। तर हार्वेस्टिंगचा जो पीक विमा आहे तो हार्वेस्टिंगचा पीक विमा सुद्धा लवकर जमा केले जाणार आहे। जवळपास जे तारीख आहे ते 15 जुलै पर्यंत हे पैसे जमा केले जातील, अशा प्रकारच्या माहित्या या अपडेटच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत। जय शिवराय।